श्रावण महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त श्रवण करायचं, ऐकायचं. पण ऐकायचं ते काय ऐकायचं? असं ऐकायचं की जे ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची वृद्धी होईल. कळलं की नाही? आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती निर्माण झाली पाहिजे. आणि भक्ती म्हणजे आपण काय पाहिलं? देवाबद्दल प्रेम. कळलं की नाही? भक्ती. आणि ज्ञान, ज्ञान म्हणजे आपल्या स्वतःबद्दल ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे. मी कोण आहे? कळलं? आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर सगळं जग पाहतोय, पण हे जग म्हणजे नक्की काय आहे? आपण या जगामध्ये वावरतोय, आपण नक्की कोण आहोत? आणि तिसरं, ज्याला देव म्हणतात तो देव म्हणजे नक्की कोण आहे? हरी म्हणतात तो हरी कोण आहे? हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे भक्ती वाढायला पाहिजे, ज्ञान वाढायला पाहिजे. आणि वैराग्य, वैराग्य म्हणजे काय? विगत राग. लक्षात घ्या, काही घडू द्या, कसंही घडू द्या, ज्या ज्या स्थिती, ज्या ज्या काळी जी जी स्थिती पाप येईल हो तुम्हा प्रती, ती ईश्वर इच्छा येते मानून सुखी असावे. मस्त मजेत राहायला शिकायचं. कळलं की नाही? जे जे घडतं त्यात आनंद अनुभवायला शिकायचं. म्हणजे वैराग्य. मस्त मजेत राहायला शिकायचं. वैराग्य. कळलं की नाही? खेदही नाही, आनंदही नाही, दुःखही नाही, मस्त मजेत राहायचं आपल्या म्हणजे असं ऐकायचं की जे ऐकल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये भक्ती, ज्ञान आणि वैराग्य हे वाढेल. बरं, आता हे जे सगळं जे आहे ना, ते कोणी केलं? अहो, आपल्याच आईबाबांची योजना आहे ही. मग आपले आईबाबा कोण? व्यवहारामध्ये प्रत्येक प्राण्याला आई आणि बाबा आहेत. अहो, त्या चिमणीला सुद्धा आई बाबा आहेत, त्या मांजरीला सुद्धा आई बाबा आहेत. कळलं की नाही? पण आपले खरी आई बाबा कोण? भगवंत, परमेश्वर, परमात्मा आपले खरी आई बाबा. पार्वती परमेश्वर, लक्ष्मी नारायण हे आपले खरी आई बाबा. त्यांनी आपल्याला निर्माण केलं आणि या भूतलावर पाठवलं. आणि त्यांनी काय सांगितलं? तुम्ही या भूतलावर जायचं आणि मस्त मजेत आनंद अनुभवायचा. आणि तो आनंद अनुभवण्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथांची निर्मिती केली. नंतर देवर्षी, ब्रह्मर्षी आणि कलियुगासाठी संत पाठवून दिले या भूतलावर. कळलं की नाही? आणि या सगळ्या संतांनी आपल्याला ज्ञान द्यायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या मुलांना आनंद प्राप्त व्हायला पाहिजे. आणि म्हणून बघा, चातुर्मासामध्ये जर पाहिलं तर मला आठवतं, म्हणजे माझं गाव अलिबाग, रायगड जिल्हा अलिबाग. आणि नेमकं कसं होतं, आमचं घर, आमच्या घराच्या समोरच मंदिर आहे. आणि समोरच मंदिर असल्यामुळे मंदिरामध्ये श्रावण झालं की आपोआप ग्रंथ लागायचे. हरिपाठ, आपला हरिविजय, पांडव प्रताप, कळलं की नाही, असे अनेक ग्रंथ. आणि जरी आम्ही आमच्या घरात ओटीवर बसलो तरी मंदिरातून ऐकू यायचे. बऱ्याच वेळेला माझे आजोबा ग्रंथ वाचायचे. कळलं ना? आजोबा अर्थ सांगायचे आणि माझे काका ग्रंथ वाचायचे. हे चालायचे. म्हणजे आम्हाला लहानपणापासून हे संस्कार मिळाले. आणि आजोबा पण गावचे पाटील, पुजारी, त्यामुळे मग आपोआप सगळ्या पूजांच्या प्रकार. आणि योगायोगाने मी एकटाच नातू आजोबांबरोबर राहिलो लहानपणापासून. त्यामुळे आजोबांचे सगळे, आजोबांना फुलं आणून द्यायची, गंध उगाळून द्यायची, ही कामं लहानपणापासून मी करायची. आणि मग ते संस्कार मला मिळाले. कळलं की नाही? आणि मग आपोआप ह्यामध्ये वृत्ती झाली. म्हणजे कसा फरक कसा होतो बघा. आजोबांबरोबर आजोबांना गंध उगाळून द्या, फुलं आणून द्या, हे करता करता आणि समोरच आपल्या हे चालायचं, हरिविजय चालायचं, पांडव प्रताप चालायचं. कळलं ना? आणि मग त्याची गोडी निर्माण झाली. आणि नंतर ती मजा कळायला लागली. आता बघा, मी इंजिनियर आहे, लक्षात घ्या. पण इंजिनियर असून मी करतोय ना हे सगळं. कळलं? आता व्यवहार म्हणून बघाल तर माझी मुलगी कलेक्टर आहे, जावई कलेक्टर आहे. म्हणजे मला सांगा, काही फरक झाला का? तुम्ही परमार्थात लेकीला तर मी लहान असताना कडेवर येऊन जायचं, सप्ताह चुकवायचा नाही. आणि आमच्याकडे कसं व्हायचं, हा श्रावण सप्ताह जो आहे ना, आमच्याकडे त्यावेळेला जन्माष्टमीपर्यंत चालायचं अगदी सुरुवातीला. आणि दररोज आम्ही जायचो न चुकता. नंतर मग हळूहळू तो पौर्णिमेपर्यंत आणला, रक्षाबंधन पौर्णिमेपर्यंत. म्हणजे आम्हाला तिथे दांडी मारायला चान्स नाही, दररोज जायलाच पाहिजे.
आणि नंतर तर माझी प्रवचन असायची, मी एक दिवस आलो नाही, हा कुठे होतास? त्यामुळे आम्ही कधीही दांडी मारत नव्हतो, प्रत्येक दिवशी जायलाच पाहिजे, लक्षात घ्या. पण त्याचा परिणाम आज आज तो आनंद मी अनुभवतो ना, आणि तुम्हाला सगळ्यांना तो आनंद मी देऊ शकतो. पण त्यांनी मला काय सांगितलं, बाबा तुला मी जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान तू जास्तीत जास्त लोकांना सांगायचं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचं, आणि ही त्यांची आज्ञा. बस आपण एकच करायचं, सद्गुरूची आज्ञा तेवढी पाळायची, देवाला आवडेल असं वागायचं, म्हणजे तेच कार्य चालू राहतं. बरं, आता पुन्हा कसं व्हायचं? आता मी काडसिद्धेश्वर महाराज म्हणतो, आता नवनाथांमधले रेवणनाथ जे आहेत हे पहिले काडसिद्धेश्वर, म्हणजे 1000 वर्षांची परंपरा आहे या मठाला. आणि माझे जे गुरु, या मठाचे जे अधिपती, हे या मठाचे 26वे अधिपती, लक्षात. आणि ते वयाच्या 17व्या वर्षी ते मठाचे अधिपती झाले, आणि 97व्या वर्षी त्यांनी देह सोडलेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे 80 वर्ष त्यांनी मठावर कार्य केलं. योगायोगाने आम्हाला दीर्घकाल त्यांच्याबरोबर राहता आलं. आणि पुन्हा कसं होतं, काडसिद्धेश्वर महाराजांचे गुरु आहेत सिद्धरामेश्वर महाराज. त्यांचा जन्म आहे 1888, 15 ऑगस्ट 1888 त्यांचा जन्म आहे. त्यांनी 1936 देह सोडले. बरं, आणि त्यांचे गुरु आहेत भाऊसाहेब महाराज. तर म्हणजे हिंचगिरी, सोलापूर वगैरे तिकडे जे आहे ना, तर हिंचगिरी मठाची परंपरा अशी, हिंचगिरी मठाची स्थापना केली भाऊसाहेब महाराज. आणि त्यावेळेला भाऊसाहेब महाराज काय करायचे, हा श्रावण सप्ताह 1 महिना असायचा, 1 महिनाभर. आणि मग अनेक भक्त 1 महिनाभर जाऊन तिथे राहायचे. त्यांचं म्हणणं असं असायचं की तुम्ही इथे 1 महिनाभर राहिलात की तुम्हाला जी ज्ञानदृष्टी प्राप्त होते. म्हणजे प्रत्येकाने न चुका, अनेक भक्त न चुकता तिथे त्या पद्धतीने येत होते. आणि त्यांनी मग हा 1 महिन्याचा सप्ताह सुरू केला. आणि सगळ्यांची राहण्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था तिथे सगळी असायची. म्हणजे अशा पद्धतीने, हेतू काय, तुम्हाला भक्ती कळली पाहिजे, कळलं, आणि ही परंपरा टिकली पाहिजे. अर्थात हेच कार्य महाराजांनी नंतर मुंबईला सुरू केलं. मग मुंबईला गोरेगावला आमचं मठ आहे. मग त्या गोरेगाव मठावर आम्ही न चुकता नवरात्रात 10 दिवस, श्रावणामधले 15 दिवस, प्रत्येक पौर्णिमा, प्रत्येक शनिवार न चुकता जायचं. आणि मग त्या पद्धतीने हे सगळं चालायचं. मग त्यांनीच मला सांगितलं, हे बाबा, मी ह्या देहात असेल किंवा नसेल, तू मात्र प्रत्येक शनिवारी इथे यायचं, आणि आम्ही जी झाडं लावली त्यांना पाणी घालून जायचं. हे महाराजांनी मला व्यासपीठावर सांगितलं. मग त्यांच्या आज्ञेप्रमाणे मुंबईत असताना मी ते करायचो, गोरेगावला. नंतर योगायोगाने, म्हणजे बाणगंगा वाळकेश्वर, तिथं सिद्धरामेश्वर महाराजांची समाधी आहे, महाराजांच्या गुरुची समाधी आहे, कळलं. आणि मग तिथे योगायोगाने माझी बुधवारी प्रवचनं तिथे असायची, कळलं की नाही. आणि मग कसं होतं, त्यांचं कार्य चाललेलं आहे. आता योगायोगाने इथे आल्यानंतर दादांनी सांगितलं प्रबोधिनी एकादशीला की तुम्ही एक प्रवचन करा इथं. म्हणजे ते प्रवचन झालं. आणि मग ते नंतर म्हणाले आम्हाला गुरुवार द्या. म्हटलं तुमच्या बहिणीला विचारा. हो, पण मी इथला जावई ना, हो, जावयाने जावयाच्या पद्धतीने राहायला पाहिजे ना, म्हणून म्हटलं बहिणीला विचारा. बहीण जर हो म्हणाली तर माझं काही म्हणणं नाहीये. तर बहिणीने सांगितलं आपण इथे करा तुम्ही. मग ते कार्य इथं चालू आहे. तर आपण आज काय म्हणतो, म्हणजे अशा पद्धतीने ही परंपरा आहे, लक्षात घ्या. आणि महाराजांनी माझ्यासारखे जे तयार केले ते जिकडे तिकडे कार्य करतायत, कळलं ना. एक साताऱ्याला कार्य करतोय, गोरेगावला, मुंबईमध्ये 3 जण कार्य करतायत. आज प्रवचने त्यांची असतील. मी जर असो तर माझंही प्रवचन तिथे झालं असतं, कळलं ना. म्हणजे महाराजांचं कार्य चाललंय, तिथे ठिकाणचं चाललेलं आहे. आणि मी मग इकडे सुरू केलं, कळलं की नाही. हे कार्य तर चालू राहायला पाहिजे, देवाचं कार्य. आणि देवाला सगळ्यात जास्त काय आवडतं, देवाचं कार्य केलेलं देवाला सगळ्यात जास्त आवडतं. आणि देव त्याच्या भक्ताला सगळ्या प्रकारची मदत करतो, कळलं की. मग आता आपण काय बघितलं इथे, अगदी आणि हा दासबोध जो ग्रंथ आहे ना, दासबोध घेण्याचं एकच कारण की दासबोध हा प्रमाण ग्रंथ आहे आमच्या संप्रदायाचा. काडसिद्धेश्वर संप्रदाय जे आहे, कण्हेरी, कोल्हापूर, सिद्धगिरी मठ, तुम्ही सह्याद्रीवर अनेक त्याची वर्णनं पाहिली असाल, कळलं की नाही. तर
हा दासबोध अशासाठी घेतलेला आहे प्रमाण ग्रंथ म्हणून, दासबोध समजायला सोपा आहे. आता ज्ञानेश्वरी म्हटली ना, तर ज्ञानेश्वरी काय म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये पण भगवद्गीतेमधलं सगळं सार आलेलं आहे, कळलं की नाही. पण कसं होतं, ज्ञानेश्वरीची भाषा जी आहे 700 वर्षापूर्वीची भाषा आहे, ती प्रचलित मराठीला जवळची नाही, कळलं ना. आता समजा मी म्हटलं, बालक बापाची ये ताटी रिगे, रिगोनी बाबा तेची जीवो लागे, की ते संतोषवनी वेगे मुखची ओढवी. आता ही ज्ञानेश्वरी मधली ओवी आहे. मला सांगा काय कळलं यातून? पटकन लक्षात येतं का कोणाच्या? कळलं नाही येत की नाही. पण याचा अर्थ कसा होतो बघा, बालक बापाची ये ताटी रिगे, लहान मूल असतं, कळलं की नाही. मग लहान मूल काय करतं, बाबाच्या ताटामध्ये पात्रामध्ये जेवायला बसतो, आणि रिगोनी मध्येच काय करतं, बाबा त्याला मध्ये मध्ये एखादा घास भरवत असतात. मग मध्येच हे मूल असतं ना, एक घास उचलतं आणि बाबाला भरवायला लागतं. मग बाबा पण काय करतायत, तोंड पुढे करतायत, मुखची ओढवी, तोंड पुढे करतात आणि तो घास घेतात. माझी ही स्थिती आहे, हे आमचे बाबा. मी लहान मूल आहे, आणि लहान मूल असल्यामुळे त्यांनी मला जे भरवलेले आजपर्यंत, त्यांनी मला जे शिकवलेलं आहे ते त्यांनाच भरवण्याचा हा प्रयत्न आहे, कळलं ना. आणि मग कसं संतोष होणे वेगळे, बाबाला आनंद होतो की माझ्या मुलाला मी जे काही सांगितलंय ते तो सांगतोय, हा बाबाचा आनंद असतो ना, कळलं की नाही. म्हणजे की अशा पद्धतीने. आणि दासबोधामध्ये कसं झालेलं आहे, दासबोधामध्ये समर्थाने काय म्हटलंय, अगदी सुरुवातीला नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे वेदांत स्मृती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. हा दासबोध ग्रंथ लिहिताना त्याने काय केलं, अनेक ग्रंथांची अवतरणं घेतली. गुरुगीता, उद्धृत गीता, श्रुती ग्रंथ, नाना ग्रंथांच्या संमती, वेदांत, वेद वगैरे वगैरे, या सगळ्या ग्रंथांचं सार त्यांनी दासबोधामध्ये घेतलेलं आहे. आणि त्याच्या जोडीला मुख्य आत्मप्रचिती म्हणजे स्वतःचा अनुभव लक्षात घ्या. म्हणजे अनेक ग्रंथ म्हणून समर्थ रामदास जे बोल्यावरून पळाले 12व्या वर्षी, आणि वय वर्ष 12 ते वय वर्ष 24 पर्यंत त्यांनी नाशिक पासून 3 किलोमीटर टाकळी आहे बघा, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, पाहिलंय ना. तर त्या टाकळी जवळ तिथे ते राहिले, आणि तिथे 12 वर्ष त्यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. आणि अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर आता 24 ते 36 हे 12 वर्ष त्याने भारत भ्रमण केलं. आणि भारत भ्रमण करून त्यांनी समाजाची अवस्था लक्षात घेतली, काय कशी काय आहे ते बारीक निरीक्षण केलं समाजाचं. आणि त्यानंतर त्याच वेळेला समर्थ रामदासांना रामरायाचा आदेश झाला की दक्षिणेकडे शिवराजाचा उदय होतोय आणि त्याला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे, तू तिथं जा. आणि समर्थ रामदास शिवाजी महाराजांच्या मदतीला आलेले आहेत, आणि शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांचा शिवसमर्थ योग झालेला आहे. आणि त्यानंतर ज्याला म्हणतो ना, आपल्या हिंदू पथक पाहिची जी स्थापना झाली, लक्षात घ्या. समर्थाने दासबोधात काय म्हटलं, पहिले ते हरिकथा निरूपण. पहिलं हरिकथा का, आपल्या अनेक भक्तांच्या गोष्टी आहेत बघा आपल्या परंपरेमध्ये, ह्या सगळ्या समजून घ्या तुम्ही. पहिले ते हरिकथा निरूपण, हरिकथांच्या माध्यमातून जशा जशा आपण बघा शिवाजी महाराजांना घडवताना जिजाऊ मातेने काय केलं, अभिमन्यू, ध्रुवबाळ, कळलं की नाही, प्रल्हाद, या अनेकांच्या गोष्टी तिने त्यांना सांगितल्या. आणि ह्या अनेक गोष्टी सांगून शिवाजी महाराजांची अस्मिता, आत्मगौरव जागा केला. कळलं की नाही, तुलाही राज्य व्हायला पाहिजे, राज्य करायला पाहिजे. कारण अहो या आया पण कशा असतात बघा ना, आपल्याला माहिती आहे. जेव्हा कुंती मातेने काय केलं, म्हणजे जेव्हा ठीक आहे हे सगळे वनवासात 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास गेलेले आहेत, कळलं की नाही. आणि श्रीकृष्ण भगवान शिष्टाईसाठी गेलेले आहेत हस्तिनापुरामध्ये, आणि शिष्टाईसाठी गेले तेव्हा
कुंती मातेने काय सांगितलं श्रीकृष्ण. आता श्रीकृष्ण भगवान म्हणजे कुंती माते म्हणजे कुंती माता श्रीकृष्ण भगवान त्याची आत्याच होती नात्याने. वसुदेवाची बहीण कुंती भोज राजाकडे दत्तक गेलेली, कळलं ना. मग अशी असल्याने कुंती मातेने काय सांगितलं श्रीकृष्णाला, हे बघ कन्हैया, तू माझ्या 5ही मुलांना निरोप द्यायचा. काय, तुम्ही युद्ध करायला पाहिजे, ज्यासाठी क्षत्राणी मुलांना जन्म देते ती वेळ आता आलेली आहे. कारण कुंती माता क्षत्रिय होती ना, क्षत्राणी होती ना. म्हणजे मी मुलांना जन्म दिला ह्या 5 मुलांना, कशासाठी, ती वेळ आता आलेली आहे, युद्धाची वेळ आलेली आहे. तेव्हा तुम्ही युद्ध करा, आणि जर तुम्ही युद्ध केलं नाही तर मी तुमचा 5ही जणांचा त्याग करीन, असा निरोप पाठवलेला आहे. लक्षात, मुलांना काय निरोप पाठवला, तुम्ही जर युद्ध केलं नाहीत ना तर तुम्ही माझी मुलं नाहीत असं मी जाहीर करून टाकेन. म्हणजे अशा पद्धतीने तिने मुलांना तयार केले. तर आपण काय पाहत होतो, ती म्हणजे शिवाजी महाराजांनी जे तयार केलं आणि शिवसमर्थ योग जो घडून आला. म्हणून कसं होतं, पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण. हा भक्ती करायची असेल तर राज्य सुद्धा आपलं असायला पाहिजे. तुम्ही आज उत्तरेकडे जाऊन बघा, अनेक मंदिरांची काय अवस्था करून टाकलेली आहे. अहो, अनेक मंदिरांची मुंडकी उडवलेले आहेत, कोणाचे कंबरडे उडवले, कोणाचे पाय उडवलेले आहेत. आणि अनेक ठिकाणी जिथे जिथे मंदिरं होती तिथे मशिदी तयार केलेल्या आहेत, कळलं ना. तर अर्थात हे कशामुळे झालं, राज्य आपलं नव्हतं, म्लेच्छांचं राज्य होतं. आणि म्हणून काय म्हटलं जातं की भक्ती करण्यासाठी राज्य सुद्धा आपलं असायला पाहिजे, तरच आपण निर्भय आणि निश्चंक होऊन भक्ती करू शकतो. कळलं की नाही. म्हणजे राजकारण, राज्य आपलं असायला पाहिजे. आणि पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरं सावधपण सर्व दिशई. अतिशय सावधगिरीने आपण वाटचाल करायला पाहिजे. कुणावर विश्वास ठेवायचा, किती विश्वास ठेवायचा, आपल्याला कळलं पाहिजे. कळलं ना. आता कुणीतरी येतात आणि काही तुमच्या गळ्यातलं ते हे ना, सोनं आहे ना, ते जरा फिकट फिकट दिसते, मी तुम्हाला पॉलिश करून देतो, आणि आपण अजून चक्क त्याच्या हातात देतो आणि तो घेऊन जातो. म्हणजे आपण सावध राहत नाही. किंवा कुणीतरी येतो आणि आपल्याला सांगतो तुम्ही 10,000 ठेवा, 1 वर्षात तुमचे 20,000 करून देतो. त्याच्याकडे काय पैशांची झाडं लागलीत, हा विचार नाही आपण करत. म्हणून म्हटलंय सावधपणा सर्व विषयी आणि अत्यंत साक्षेपी, म्हणजे दीर्घोद्योगी उद्योगरत. कळलं की नाही. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या महापुरुषांनी आपल्याला समजावलेलं आहे, खरं की नाही. आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये जे हे केलं जातं, जिकडे तिकडे, कळलं ना, संत संघ जो केला जातो, आणि ह्या संत संघामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला समजावल्या जातात, कळलं ना. आणि या संतांनी सुद्धा हेच कार्य केले. बघा, आपण अनेक वेळा पाहतो. आता कित्येक वेळा ना काही जण म्हणतात की काका तुम्ही बऱ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगता. आता भजे म्हणून सांगतो तुम्हाला, महाराज आमच्या समोर प्रवचन करायचे, आणि महाराजांचं प्रवचन सुरू झालं ना, एक विशिष्ट प्रवचन सुरू झालं की आम्ही मित्र एकमेकाशी बोलायचो. आता बाप्पा 1 तासभर बोलला, पण ते प्रवचन सुरू झालं की महाराजांची जी लाय बरोबर 1 तासभर ते सगळं सांगायचं. मग ते पुन्हा पुन्हा का सांगायचं, अहो तेच कळणं महत्वाचं आहे. कळलं की नाही. एकदा ते कळलं की काम झालं. म्हणून काय म्हटलं जातं, एकच वाक्य तत्त्वम असी, हे ज्याला कळलं तो त्या क्षणी मोकळा झाला. बाकी समजण्याची आवश्यकताच नाही, तेवढं एकच वाक्य कळलं की काम झालं. मग त्याचा अर्थ काय, तेच गणी गण गणात होते, एवढं कळलं की काम झालं. साधं सांगून ठेवलंय बघा महाराजांनी. कळलं की नाही. जे तत्वमसी म्हणतो, प्रज्ञानम ब्रह्म म्हणतो, अहम ब्रह्मास्मी म्हणतो, हे वेदांनी सांगितलेले आहे, महावाक्य. पण तीच संत साध्या शब्दात सांगतात. फक्त आपल्याला कळलं पाहिजे गणी म्हणजे काय, गण म्हणजे काय, आणि बोते म्हणजे काय. एवढं कळलं की आपलं काम झालं. गणी म्हणजे कोण, म्हणून मी पुन्हा सांगतो, अहो गणी म्हणजे हरी. आपण हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणतो की नाही. मग गणी कोण, गणी म्हणजे हरी. कळलं की नाही. मग पुन्हा असा प्रश्न निर्माण होतं, ते बघ आता हरिपाठ आपण नेहमी घेतोय, त्यामुळे हरी सगळ्यांना कळलाय कुठे आहे तो. मग माऊली काय म्हणते, हरी कुठे आहे, राम कृष्ण हरी. आपण हेच म्हणतो ना, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.
रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. आता आपल्याला रामाचे आई बाबा माहिती आहेत, रामाचा जन्म कुठे झाला माहिती आहे, कधी झाला माहिती आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना रामाबद्दल. अहो तशाच कृष्णाच्या पण माहिती आहेत. मग मला आता हरीच्या सांगा, हरीचे आई बाबा कोण, हरीचा जन्म कधी झाला, कुठे झाला, किती वाजता झाला माहिती आहे का? नाही. मग आता हा हरी जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. मग माऊली काय म्हणते, हरी दिसे जनी मनी आत्मतत्वे. कुठे हरी आहे? सगळ्या लोकांमध्ये जनी, सगळ्या जनांमध्ये हरीच बसलेला आहे. वनी, वनी म्हणजे संपूर्ण वनश्री, संपूर्ण सृष्टी, संपूर्ण सृष्टीमध्ये हरीच बसलेला आहे. आणि आत्मतत्वी, प्रत्येकाच्या हृदयात हरीच बसलेला आहे. कळलं की नाही? म्हणजे आता आपली हरीची पण ओळख झाली, आपल्याला कळलं सगळं. बस हेच ज्ञान. आणि हा आपला निश्चय पक्का होण्यासाठी संत संघामध्ये मात्र सतत यायला पाहिजे. कळलं की नाही? आता बघा ना, म्हणजे मी ह्याच्यावर मला काय माझ्याबद्दल मला सांगायचं नाहीये, पण नाही म्हटलं तरी आज मी 50 वर्षांच्या बरोबर आहे ना. म्हणजे आणि काय होतं, आपण आपलं मस्त मजेत राहायला शिकतो, आपला आनंद आपण अनुभवू शकतो. कळलं की नाही? आणि म्हणून संत संघात यायचं. कळलं? आणि मग माऊली पुन्हा काय म्हणते, ज्ञान देवा गोडी संत सज्जनी. बघा त्यांनी काय म्हटलं, काय म्हणतात ते, ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे. बरं, आता काय म्हटलंय पुढे? आता आपण गेल्या वेळेला पाहिलं होतं बघा, आपण 7 अभंगापर्यंत पाहिलं होतं. कळलं? मग आता कसं झालं, 8व्या मध्ये काय म्हणतात बघा, संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीत गेल्यानंतर हा वेग कसा असतो, मनाचा वेग असतो, मनोमार्ग गती, आणि आकळावा श्रीपती येणे पंथी. आता बघा, हा मनाचा वेग जो आहे ना, आपण मनाच्या बद्दल अनेक वेळा पाहिले बघा. अंतःकरण पंचक मी वारंवार सांगतो. कळलं? आणि मन कसं आहे, मन वायू तत्वाचं, आणि वायू तत्वाचं मन असल्यामुळे मन चंचल आहे. पण ह्या मनावर निश्चयात्मक बुद्धीचा अंकुश पाहिजे. कळलं ना? म्हणजे आपण निर्णय घ्यायचा, निश्चय करायचा नाही, संत संघात जायचंच. पण मनाने कितीही लुडबुडायचा प्रयत्न केला तरी त्या मनाला थांबवायचं, हे बाबा थांब आता. पण शेवटी मनाचे साक्षी आपण आहोत. खरं की नाही? बघा, आपण काय म्हणतो, आज माझं मनच लागत नाही, आता मनच लागत नाही असं आपण म्हणतो. म्हणजे मन लागत नाही हे आतमध्ये दुसरा कोणीतरी आहे, त्याला कळलं ना, कोणीतरी आतमध्ये आहे. बघा, आपण साधं म्हणतो, बाबा माझा हात दुखतो, हात दुखतो, मी दुखतो नाही म्हणत. हात म्हणजे हात माझ्यापेक्षा निराळा आहे, हात म्हणजे स्थूल देह आहे, हात दुखतो हे मला कळलं, आपल्याला कळलं. पुन्हा आपण म्हणतो, माझं मन ठिकाणावर नाही, मन लागत नाही. म्हणजे मनाला ओळखणारा, मनाला जाणणारा आपल्या आतच बसतो. कळलं की नाही? मग हा जो आत बसलेला आहे, मनाला ओळखणारा, मनाला जाणणारा आहे, कळलं ना? त्याची गती काय, मनाचा वेग काय. आता बघा, नुसतं आपण असे डोळे बंद आहेत, उघडल्या डोळ्याने बघितलं सूर्याकडे, मला सांगा सूर्याकडे पोचायला आपल्याला किती वेळ लागला? क्षण तरी लागला का? निमिष पोचलो. आता हे आपण का पोचलो एवढ्या लवकर? कारण काय? कारण लक्षात घ्या, हे एवढ्या लवकर तिथे पोचण्याचं कारण आपला डोळा आणि सूर्य ह्यामध्ये काय, ह्यामध्ये चिन्मय आहे, संपूर्ण चैतन्य भरलेले. लक्षात, आपला डोळा आणि सूर्य यामध्ये संपूर्ण चैतन्य पसरलेलं आहे. आणि चैतन्य पसरलेलं असल्यामुळे एका निमिषात आपण तिथपर्यंत पोचतो. कळलं की नाही? हेच ज्ञान आहे. पण जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर आपण काय म्हणू, पोकळी आहे. सूर्य आणि डोळा ह्याच्यामध्ये काय पोकळी, पाहण्याचा प्रयत्न केला म्हणून. खरं की नाही? आपण पोकळी आहे म्हणून ना.
पण आता बघा, एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल, आता समोर ते झाड आहे त्याला पाहायचंय आपल्याला, मग ते झाड पाहण्यासाठी काय लागतं? डोळा पाहिजे, स्थूल देहाचा डोळा पाहिजे, बरोबर आहे? मग डोळ्यातून काय झालं, ज्या वृत्ती ज्या आहेत त्या तिथपर्यंत गेल्या, त्या वृत्तीने बघा ते फुल आहे समोर, म्हणजे आपल्या डोळ्यामधून अंतःकरणाच्या वृत्ती त्या फुलापर्यंत गेल्या आणि त्याने वृत्तीने फुलाला वेटोळ्या घातलं आणि त्या वृत्ती पुन्हा परत आल्या, आपल्या अंतःकरणामध्ये परत आल्या आणि परत आल्यानंतर त्याने सुरू केलं आपल्या आतमध्ये काय स्मृती गोलक आहे, मग त्यांनी सुरू केलं, अरे बाबा असं असं आहे, मग त्याला काय म्हणायचं? मग स्मृती गोलकाने सांगितलं त्याला फूल म्हणायचं. झालं म्हणजे पहिले अंतःकरणाची वृत्ती त्या फुलापर्यंत गेली, त्याला वेटोळा घातला आणि ती परत आली आणि त्या वृत्तीने सांगितलं स्मृती गोलकाने की असं असं असेल, त्याला फूल म्हणायचं. म्हणजे ही झाली फलव्याप्ती, पहिली वृत्ती व्याप्ती आणि आता ही फलव्याप्ती. बरं, म्हणजे बाहेरची वस्तू पाहिजे असेल तर त्याला स्थूल देहाचा डोळा पाहिजे. अहो आता बघा ना, आपल्या पोटात दुखतंय, डोळ्याची जरूर आहे? तर पोटात दुखतंय हे ज्ञान होण्यासाठी डोळ्याची जरुरी नाही, म्हणजे स्थूल देहाची जरुरी नाही, सूक्ष्म देहाचं मन पाहिजे. लक्षात घ्या, स्थूल देह म्हणजे हे शरीर आणि सूक्ष्म देह म्हणजे सूक्ष्म देहामध्ये मन आलं, बुद्धी आली, मग मनाने ते जाणलं, कळलं की नाही? आणि मनाने जाणल्यानंतर काय झालं बघा, कुठलीही गोष्टीचं ज्ञान होण्यासाठी आतल्या मग कारणदेह आला. कारणदेह म्हणजे मधली पोकळी, लक्षात घ्या, म्हणजे मनाकडून सूक्ष्म देहाच्या मनाकडून कारण देहाच्या पोकळीमध्ये ते ज्ञान गेलं आणि कारण देहाच्या पोकळीमधून महाकारण देहाच्या ज्ञानदृष्टीकडे गेलं आणि आपल्याला ज्ञान झालं पोटात दुखतंय. लक्षात आलं ना? म्हणजे कुठल्याही वस्तूचं ज्ञान होण्यासाठी, बाह्य वस्तूचं ज्ञान होण्यासाठी स्थूल देहाचा डोळा पाहिजे, सूक्ष्म देहाचं मन बुद्धी पाहिजे, कारण देहाची मधली पोकळी पाहिजे आणि महाकारण देहाची ज्ञानदृष्टी पाहिजे. त्यानंतरच आपल्याला ज्ञान होतं. लक्षात घ्या, ही ज्ञानाची प्रक्रिया, कळलं? म्हणून आता ह्याने काय म्हटलं, माऊली काय म्हणते, संतांचे संगती मनोमार्ग गती आणि हा कळावा श्रीपती येणे पंथे. आणि हा जे हरी जो आहे, हरीला आपण जाणायचंय, हरीला अनुभवायचंय. मग आता हरी आपल्या इथे बघा ना, बरेच जण म्हणतात देव पाहिलाय तुम्ही, दाखवा. देव पाहिला म्हटलं तर दाखवा म्हणतायत. मग आता प्रश्न असा निर्माण होतो, तुम्ही वारा पाहिलाय? दाखवा. वारा ही दाखवण्याची वस्तू आहे का? वारा ही अनुभवायची वस्तू आहे. तसं देव कसं आहे, देव ही अनुभवण्याची वस्तू आहे आणि ही अनुभवण्याची वस्तू ज्याने त्यांनीच अनुभवायची. आणि ही अनुभवण्यासाठी कसं होतं, जसं हरिमुखी म्हणा ही जशी तीव्रता वाढेल. बघा नंतर पुन्हा त्यांनी काय म्हटलं की रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप. कळलं? एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधीचे. आता काय म्हटलंय, एक तत्व. आता शेवटी त्यांनी मजाच केलेली आहे, कळलं ना? 26वा जर आपण पाहिलं ना, तर ती त्याने काय म्हटलं की एक तत्व नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा येईल तुझे, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गद जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वायाणी का पंथाचा जडी, ज्ञानी देवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्री हरी जपे सदा. काय म्हटलं बघा, खूप महत्वाचं म्हटलं. आता आपण काय म्हणतो, देवाकडे जाण्यापूर्वी, सद्गुरूकडे जाण्यापूर्वी आपल्याला गुरुबोध झालेला नाहीये, आपण गुरुकडे गेलो नाही, गुरुकडून अनुग्रह घेतला नाही, पण आपल्याला देवाला तर प्राप्त करायचं आहे. मग काय करायचं? मग त्यांनी म्हटले रामकृष्ण गोविंद बस, वाचेशी सद्गत जपा आधी. आधी म्हणजे कधी?
सद्गुरु भगवंताकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सद्गुरु बोध झालेला नाही, सद्गुरु भगवंताकडे गेला नाही तुम्ही, मग काय करायचं? आपल्याला तर देवाला तर शोधायचं आहे, मग काय करायचं? अहो तुम्ही रामकृष्ण गोविंद म्हणत राहा, हाच जप तुम्ही करा, कळलं? आणि जेव्हा सद्गुरु भगवंताकडे जाता तुम्ही, तेव्हा आता हे सोडा आणि मग सद्गुरु भगवंताने जे नामाचा बोध केलेला आहे बस तेवढंच करा, कळलं की नाही? आणि ते कसं म्हणायचं? हे म्हटलं वाचेची सद्गत जपा आधी, म्हणजे मुखाने बोलायचंय, वाचेने बोलायचंय, कळलं? पण एकदा सद्गुरु भगवंताकडून आपल्याला अनुग्रह मिळाला, ज्ञान मिळाल्यानंतर आता काय करायचं? की मौन ज्ञान देवा मौन जप माळ अंतरी, आता मौनच म्हणायचं, तोंडाने बोलायची जरुरी नाही, चाललंय ते सोहम सोहम सोहम. 21,600 जपा नेमून गेली ती अजपा, चाललंय अखंड चाललेलं आहे. आणि ह्या संपूर्ण दिवसामध्ये 21,600 वेळा जप होतो, लक्षात घ्या, कळलं ना? म्हणून आपण 108 मण्यांची माळ घेतो का? त्या प्रमाणात, म्हणून, कळलं की नाही? म्हणजे इथं काय झालं, इथे माऊलीने आपल्याला काय सांगितलं आता लक्षात घ्या. त्यांनी सुरुवातीला काय म्हटलं की रामकृष्ण गोविंद म्हणायचं. तर बघा ना, प्रत्येकाच्या कुल परंपरा आहेत, प्रत्येकाचा कुलस्वामी आहे. आणि मग मुलाचं लग्न झालं, घरात मुलं जन्माला आलं, नातू झाला, चला कुलस्वामीला, चला कुलदेवतेला जातो ना आपण. अहो या कुलदेवता कुलस्वामी वगैरे वगैरे आहेत ना, ह्याने काय होतं, आपल्या मूलभूत श्रद्धा राहतात, श्रद्धा निर्माण होतात आपल्या अंतःकरणामध्ये. म्हणून लहान मुलांना आपण बघा, घरातले देवता सांगतात, बाबा बाप्पाला नम नम कर, मग तो मुलगा सुद्धा बाप्पाला नम नम करतो. आणि मग त्याचा काय भाव होतो की आई बाबा या सगळ्यांपेक्षा मोठं कोणीतरी आतमध्ये आणखी एक आहे, कळलं ना? मग घरातून बाहेर जाताना आपण त्याला नमस्कार करून जातो, कळलं की नाही? बाप्पा येतो म्हणून. आता इथे कसं होतं, एकदा काय झालं, एक वाटसरू होता, संध्याकाळची वेळ होती. अर्थात मी हे अनेक वेळा सांगितलंय, तरी पण मी सांगतो, संध्याकाळची वेळ होती आणि वाट सुरू होता. अंधारामध्ये त्याला कळलं नाही, पडकी विहीर होती, कळलं ना? आणि त्या पडक्या विहिरीमध्ये तो पाय घसरून पडला. पडता पडता त्याने हात अशी केली, त्याच्या हाताला मूळ सापडलं, ते मूळ धरलं त्याने आणि तो राहिलाय. खाली विहीर आहे, पाणी आहे, लोंबकळत राहिलं. आता ओरडून पण उपयोग नाहीये, कारण बाजूला कोणच येणार नाही ना. रात्रभर तो राहिला आणि सकाळी उजाडल्यानंतर त्याने ओरडायला सुरुवात केली. ते काका जात होते बाजूने, ते काका आले, अरे बापरे पडलाय विहिरीत. मग काकाने दोर सोडला आणि त्याला काय सांगितलं, आता ही दोर धर, मी तुला वर खेचून घेतो. मग आता ह्याने काय करायचं, तो दोर धरायला पाहिजे आणि वर यायला पाहिजे. तो काय म्हणतो, काका तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण रात्रभर मला या मुळाने वाचवलंय, मूळ कसं काय सोडू? अरे तुला वर घेतोय ना मी, ते मूळ सोडून दे, आता मुळाचं काम झालं. आता बघा ना, आपण घरचे उपास तापास सगळ्या गोष्टी करतो की नाही, कुलस्वामी कुलाचार वगैरे वगैरे सगळं करतो, ठीक आहे. पण आता एकदा सद्गुरू मिळाल्यानंतर आता त्यांनी सांगितलं तेवढंच ऐका बस. ते त्यांनी काय केलं, मुळांनी तुम्हाला तरंगत राहायला मदत केली. भवसागरात आहो ना आपण सगळे, मग भवसागरामध्ये आपण तरंगतो कशावर, श्रद्धेच्या जीवावर. आपली अंतःकरणाची श्रद्धा आहे ना, देवावर विश्वास आहे ना, त्या विश्वासाच्या जोरावर आपण तरंगत राहतो, कळलं की नाही? जे आपण जे काय करतो, आजी आजोबाने बाबा आईने सांगितलेलं त्याच्यावर तरंगत राहतो. पण नुसतं तरंगत राहणं हे आपलं हेतू नाही आहे, आपल्याला पार करून जायचं आहे. पार करून जायचं असेल तर सद्गुरु भगवंताने जो मंत्र दिलाय, तत्वमसी आयम आत्मा ब्रह्म, त्या मंत्राच्या साहाय्याने आता पलीकडे जायला पाहिजे, लक्षात, कळलं की नाही? म्हणजे ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. तर आता इथे काय म्हटलं त्यांनी, म्हणजे आपण जे आता पाहतोय की द्वैताचे बंधन न बाधीजे. आता द्वैत हे निर्माण झालं, पण हे द्वैत दोन जे झालेले आहेत, हे दोन होण्याचं कारण काय? अगदी सुरुवातीला भगवंत एकटाच होता, निर्गुण निराकार परब्रह्म परमेश्वर होता की नाही, त्याला वाटलं. बघा ना, त्याच्या संदर्भात एक गोष्ट माझ्या नजरेसमोर आली.
असं मानस सरोवर असा पसरलेला आहे आणि मानस सरोवरामध्ये हंस क्रीडा करतायत. कळलं ना? हंस क्रीडा करतायत आणि तेवढ्यात तिथे शंकर पार्वती दोघंही आलेली आहेत. कळलं ना? मग शंकर पार्वती तिथे आली. मग पार्वतीला शंकर म्हणतोय, कळलं, बघ किती छान, किती सुंदर सरोवर आहे, किती छान दृश्य आहे बघ ना. आणि त्या हंस क्रीडा करतायत. मग त्यावेळेला शंकराच्या मनात एक कल्पना येते. शंकर म्हणतो, आपण असं करूया, आपण एक सारीपाटाचा खेळ तयार करूया. आणि मग तिथेच ह्याच्यावर एका दगडावर शंकर असे ह्याने कोरून सारीपाट तयार करतो. कळलं ना? आणि मग तो सारीपाटाचा खेळ सुरू होतो. मग पार्वती म्हणते, अहो हा खेळ सुरू केला आपण, पण या खेळाला काहीतरी नियम पाहिजेत ना. आता खेळ सुरू झाल्याबरोबर सगळे त्यांचे गण आले, ते चिअर्स करायला लागले. शंकर पार्वती हे टाकतायत आणि खेळतायत. पार्वती म्हणाले, याला काहीतरी नियम पाहिजे. आता काय झालं, अहो हीच गोष्ट शिवशंकराने संपूर्ण मानवजातीसाठी केलेली आहे. तो एकटाच होता, त्याने हे अनंत निर्माण केले. कशासाठी? खेळण्यासाठी. अहो साधा पत्त्यांचा खेळ खेळायचा असेल तर 4 भिडू लागतात ना, 4 भिडू. मग संपूर्ण विश्व त्याने का निर्माण केलं? एकाकी न रमते द्वितीयम इच्छती. खेळायचंय आणि खेळण्यासाठी भगवंताने संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि सगळ्याच शरीरातून देवच खेळतोय. ही शुद्ध ज्ञानदृष्टी. म्हणून यांनी काय म्हटलं बघा, आता हे द्वैताचं बंधन उरत नाही. आता द्वैत आपण मानलं, पण आपल्याला कळलं की दोघांमध्ये एकच चैतन्य आहे. मग आता 2 आहेत का ते? एकच झाले. कळलं की नाही? म्हणजे जरी ते 2 असले तरी ते एकच आहेत, 2 नाही आहेत. पार्वती परमेश्वर एकच होते, एकामधूनच 2 झाले, पुरुष, स्त्री आणि पुरुष. आता बघा, ह्या स्त्री आहेत, ते पुरुष आहेत. मग ह्यांच्यामध्ये आहे तो आत्मा आणि ह्यांच्यामध्ये आहे ती आत्मिका. ह्यांच्यामध्ये पण आत्माच आहे ना. मग पुरुष म्हणजे काय? देह पुरामधला ईश तो पुरुष. संपूर्ण शरीर म्हणजे नगर आहे, नगर. आणि या सगळ्या नगरांमध्ये वास्तव्य करून राहणारा चैतन्य जे आहे, पुरुष आहे, त्याला पुरुष म्हणतो. देह पुरामधला शरीर रूपी नगरामधला ईश तो पुरुष. इथे स्त्री आणि पुरुष हा भेद केलेला नाही. लक्षात घ्या. पार्वती परमेश्वर. आता एक दिवशी मजा झाली बघा. काय झालं? शिवशंकर नेहमीप्रमाणे ज्ञानाची सभा घ्यायच्या आणि सभा घेतलेली आहे त्याने. पण त्या दिवशीच्या ज्ञान चर्चेसाठी ना त्याने मुद्दाम पार्वतीला पण बोलावलेली आहे आणि पार्वती माता पण आलेली आहे. शिवशंकर आणि बाजूला पार्वती माता बसली आणि शिवशंकरांचे सगळे भक्त आलेले आहेत. कळलं की नाही? आणि सगळे जे भक्त आले समोर बसले आणि जेव्हा त्यांनी पाहिलं की पार्वती माता आणि शिवशंकर दोघेही बसलेले आहेत, सगळ्यांनी सांगितलं, प्रभू आम्ही आपल्याला प्रदक्षिणा करू इच्छितो का? आई बाबा जर एकत्र असले आणि त्यांना जर आपण प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ प्राप्त होतं, पुण्य प्राप्त होतं. शिवशंकर आणि म्हणाले ठीक आहे. मग सगळ्यांनी प्रदक्षिणा केली. पण त्यामध्ये भृंगी ऋषी होते. आणि भृंगी ऋषी कसे होते? भृंगी ऋषी हे शंकराचे भक्त होते आणि पार्वती मातेबरोबर लग्न होण्यापूर्वीपासूनचे भक्त होते. तर ते पार्वतीला मानत नव्हते, ते शंकरालाच मानत होते. मग भृंगी ऋषीने काय केलं? दोघांच्या मध्ये गॅप होती ना, असे उठले आणि शंकराला प्रदक्षिणा करून भाऊन बसले जागेवर. पार्वतीला प्रदक्षिणा केली नाही. ठीक आहे. मग या दोघांनी काय ठरवलं? शिवशंकर आणि पार्वतीने दोघं एकत्र आली. पार्वती परमेश्वर म्हणजे एकच झाले. म्हणजे अर्धा भाग शंकराचा आणि अर्धा भाग पार्वतीचा. लक्षात घ्या. मग आता सगळे ऋषी म्हणाले, प्रभू आम्ही पुन्हा आपल्याला प्रदक्षिणा करतो. शिवशंकर म्हणाले ठीक आहे. मग पुन्हा सगळ्यांनी प्रदक्षिणा केली. भृंगी ऋषी शांत बसले. मग भृंगी ऋषीने काय केलं? भृंगी ऋषी भ्रमर झाले. शंकराचा डोकं असं वर होतं, पार्वतीचं खाली होतं थोडं. आणि हे भ्रमर होऊन त्यांनी काय केलं? फक्त शंकराच्या डोक्याला प्रदक्षिणा घातली आणि येऊन जागेवर बसले. मग
मग पार्वती माता म्हणाली, आता काय हो, शेवटी हे आपलेच भक्त ना हो, आणि भक्तांच्या मनामध्ये कुठली शंका निर्माण झाली तर ती दूर व्हायला पाहिजे ना. मग पार्वती माता म्हणाली, भृंगी ऋषी, अजूनही तुम्ही मला मान्यता देत नाही, मानायला तयार नाही, बरोबर ना. चला आता तुमच्यामध्ये जे माझं तत्व आहे ते मी काढून घेते. आणि पार्वती मातेने भृंगी ऋषी मधलं स्वतःचं तत्व काढून घेतलं. पडले भस्मावून खाली. पार्वती म्हणजे आकाराला आलेलं संपूर्ण रूप ना. ही संपूर्ण सृष्टी म्हणजे काय? पार्वती. आता पार्वती ती काढून घेतल्याबरोबर हे ह्यांचं अस्तित्व आहे, निर्गुण निराकार अस्तित्व आहे, पण सगुण देह नाही. भृंगी ऋषींना चूक कळून आली. ते म्हणाले, देवी देवी क्षमा कर, माझी चूक माझ्या लक्षात आली. मग पुन्हा पार्वती मातेने त्याचं शरीर त्याला, म्हणजे पार्वतीचं रूप आहे. पार्वती म्हणजे काय? आकाराला आलेली संपूर्ण सृष्टी म्हणजे पार्वती, आणि त्याच्यामध्ये विराजमान झालेलं पुरुष तत्व जे आहे तो शंकर आहे. कळलं ना? म्हणजे हे कळलं पाहिजे आपल्याला. म्हणजे हा भ्रम नाहीसा केला त्याने. कळलं ना? म्हणजे कधी कधी आता शंकराने हे का केलं? कारण भृंगी ऋषीच्या मनामधली शंका नाहीशी व्हायला पाहिजे. मग आपण काय म्हणतो? आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहे पूजाते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती संचरयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वो गिरो यद्यत् कर्म करोमि तद्दखिलं शंभो तवाराधनम. काय म्हटलं जातं? आज सोमवार आहे. सोमवार म्हटल्यानंतर बघा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्युमुक्षीयमामृतात्. आपण म्हणतो ना सगळे. मग काय म्हटलं? आत्मा त्वं गिरिजामती. अरे शिवशंकरा, तू स्वतः आत्मा आहेस. गिरिजा म्हणजे पार्वती. गुण बुद्धी, माझी बुद्धी आहे हीच पार्वती आहे. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणः. पंच प्राण आहेत की आपल्यामध्ये 5. कळलं ना? पंच प्राण हे सहचर आहेत. प्राणा सहचरा. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृह. शरीरच घर आहे. कळलं ना? मग आता काय तुझी पूजा म्हणजे काय? पूजा ते विषयोपभोग रचना. आम्ही जे काय दिवसभर सगळं काय खातो पितो, जे जे काय करतो, हीच तुझी पूजा आहे. निद्रा समाधी स्थिती, आम्ही झोपतो हीच समाधी आहे. संचरायो प्रदक्षिण विधी, आम्ही दिवसभर चालतो इकडे तिकडे, हीच तुझी प्रदक्षिणा आहे. स्तोत्राणी सर्व गिरो, आम्ही मुखाने जे जे काय बोलतोय हीच तुझी स्तोत्र आहेत, हीच तुझी स्तुती सुमन आहेत. आणि यद यद कर्म करो मी अखिलम शंभो तवाराधनम. हे शिवशंकरा, आम्ही दिवसभरामध्ये जी जी काय कर्म करतो ही तुझीच पूजा आहे. लक्षात घ्या. आणि अशा शिवशंकराला आपण जाणायचंय. कळलं की नाही? महा शिवशंकर म्हणजे ज्ञानाची देवता. आणि मी महाशिवरात्रीच्या वेळेला शिवशंकराबद्दल खूप सविस्तर सांगितलेलं बघा. शिवशंकराच्या प्रत्येक गोष्टीची वर्णन मी केलेली आहे. मग हा असा शिवशंकर आपल्याला कळला पाहिजे. कळलं की नाही? त्याचा तिसरा तृतीय नेत्र पण कळला पाहिजे. रुद्राक्ष म्हणजे काय कळलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी कळतील? जेव्हा आपण संत संघामध्ये सतत येत जाऊ. कळलं की नाही? तर संत संघामध्ये यायचं आणि सद्गुरु भगवंतांनी आपल्यासाठी जे ज्ञानाचं कवाट ठेवलेलं बघा, त्याच्यासाठी काही द्यावं लागत नाही बघा. एवढे मोठे ग्रंथ, दासबोध म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, एकनाथी भागवत म्हणा, काय करावं लागतं त्याच्यासाठी? फक्त त्याच्यामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर ती ज्ञानदृष्टी आपल्याला प्राप्त होते की नाही? कळलं की नाही? म्हणून आता इथे शेवटी ते म्हणतायत की द्वैताचे बंधन न बाधिजे आणि नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया लाधली जीवन कळा. नामामृताची गोडी. कळलं ना? हे नाम म्हणजे अमृत आहे, अमृत. आणि आपण काय पाहिलं? आपण भक्तीबद्दल पाहिलं ना. नारद भक्ती सूत्रामध्ये काय म्हटलं? सात्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच
यल्लब्ध्वा पुमान् सिद्धो भवति तृप्तो भवति अमृतो भवति. अमर होतो आपण. अमर होणं म्हणजे काय? आपल्याला कळलं मी कोण आहे ते. मी शरीर नाही हा पक्का निश्चय. मग आपण काय म्हणतो? येतो जातो जरिया देही, जन्म मरण नाही आम्हा. जन्म मरण आपला निश्चय होऊन जातो. कळलं की नाही? मरण कुणाला? ज्याने स्वतःला शरीर म्हटलं त्याला मरण, ज्याने चैतन्य आत्मा म्हटलं त्याला मरण नाही. त्याचं येणं आणि जाणं असतं. खरं की नाही? म्हणून म्हटलंय बघा, नामामृत गोडी वैष्णवाला आदरी, योगिया साधवी जीवन कळा. आणि योगी कोण? जो भगवंताला जोडला गेला तो योगी. योग म्हणजे युज युज्यती, जोडलं जाणं. आपण भगवंताशी पहिलेच जोडलेले आहोत, निराळे नाही आहोत. तो आताच बसलेला आहे आपल्या. त्यामुळे आपण योगीच आहोत, वियोग नाही. लक्षात घ्या. आणि उद्धवा लाधला कृष्ण दाता. उद्धवाबद्दल काय सांगावं? उद्धव म्हणजे प्रत्यक्ष बृहस्पतींचा शिष्य आहे. लक्षात घ्या. आणि कृष्णाचा परम सखा. कळलं ना? आणि ज्या उद्धवाने म्हणजे श्रीकृष्ण भगवंताने ज्या देह सोडला, देह सोडण्यापूर्वी उद्धवाला काय सांगितलं? तू बद्रीला जा. आणि उद्धवाला असह्य झालं, ते असह्य झालं. श्रीकृष्ण भगवंत देह सोडणार. मग त्यांनी काय केलं? पादुका दिल्या, उद्धवाच्या डोक्यावर ठेवल्या आणि जा बद्री केदारला, तिथे माझं अखंड सान्निध्य तुला लाभेल. कळलं ना? आणि मग अर्थात उद्धवाला बरीचशी कामं दिलेली आहेत त्यांनी. कळलं? आपण बद्री केदारला गेलो की कळेल आपल्याला. आणि म्हणून म्हटलंय उद्धवाला आदला कृष्ण दाता. आणि एक दिवशी तर मजा झाली. उद्धवाला सांगितलं श्रीकृष्ण भगवंताने, अरे उद्धवा, तुला मी मुक्ती देतो. आणि उद्धव काय तयारीचा होता बघा. उद्धवाने काय सांगितलं? हे बघ, आजपर्यंत तू खूप जणांना फसवलंस, मी काय फसणारा नाहीये. मुक्ती मुळचीच माझ्याकडे आहे. काय म्हटलं बघ, तुला जर मला द्यायची असेल ना तर मुक्तीवरची ज्ञानोत्तर भक्ती दे मला. काय मागितलं बघ? म्हणजे तुझी भक्ती दे, तुझं प्रेम दे. कळलं की नाही? आणि ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ, विरला जाणे. नाम कसं आहे? सुलभ आहे हो. म्हणजे जर आपण नामाबद्दल जर बघितलं ना तर समर्थ रामदासांनी की सगळ्यांनी नामालाच महत्व दिलेलं आहे. आणि हे अगदी शिवशंकरापासून चाललेलं आहे. शिवशंकर पण काय करतायत? रामनामच घेतायत की नाही? मग तिथे प्रश्न असा निर्माण होतो, जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा रामाचा जन्मच झालेला नव्हता. महाराम कुठला? बरोबर ना? मग काय म्हटलं जातं? अहो राम तो कालचा, पुत्र दशरथाचा, अनंत काळीचा आत्माराम. हा अनंत काळीचा आत्माराम कुठे? आपल्या प्रत्येकाच्या हृदयातच बसलेला आहे. तर त्या आत्मारामाची ओळख आपल्याला कशी होते? जेव्हा आपण संत संघामध्ये जातो, सद्गुरूच्या सान्निध्यात जातो, सद्गुरू भगवंताकडून जेव्हा आपण अनुग्रह घेतो तेव्हा आपल्याला त्या हरीची ओळख होते. कळलं ना? त्या नामामृत. आणि मग नामामृताची गोडी बघा कशी होते. म्हणजे नामदेव नामच घेत होता ना हो, पण त्याला खरा देव कळलेला नव्हता. पांडुरंग बोलत होता. शेवटी संत सभेमध्ये तो कच्चा ठरला. मग सांगितलं पांडुरंगाने, बाबा तुला संतांना शरण जायला पाहिजे. मग विसोबा खेचराकडून अनुग्रह घेतला. आणि अनुग्रह घेतल्यानंतर त्याला ज्ञान प्राप्त झालं. आणि एक दिवशी कुत्रा भाकरी घेऊन पळतोय, नामा त्याच्या मागे तुपाची लोटी घेऊन पळतोय. अरे तू कोरडी भाकरी कशी खाशील? हे पण घे ना बरोबर. हा फरक कधी होतो? शुद्ध ज्ञान. आणि तिरडोक्याला काय झालं? जेव्हा मुक्ताईने सांगितलं, गोरोबा काका यामध्ये एखादं कच्चं मडकं आहे का बघा. तिने गोरोबा काकाने जेव्हा नामाच्या डोक्यावर थापी मारली आणि सांगितलं, एकदम रागावला, मला तपासतोय. म्हटलं मुक्ताई हे एक मडकं इथे कच्चं राहिलं. नामा तरा 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 निघाला 18 किलोमीटर तिरडोके पासून पंढरपूर. आणि पांडुरंगा मला त्यांनी कच्चा ठरवला. बरोबर कच्चा ठरवला, पण तुझा निश्चय नव्हता. जर तुझा निश्चय असता तर तू 18 किलोमीटर कशाला आला असतास? तिथल्या तिथे म्हणाला असतास ना, पांडुरंगा बघ मला असं म्हणतोय म्हणून. तो निश्चय नाही. लक्षात. म्हणजे देवाला शोधायला कुठेही जायची जरूर नाही. शेवटी आपलं घरच मंदिर व्हायला पाहिजे. कळलं की नाही? आणि म्हणून म्हटले देवाला शोधायला कुठेही जायची जरुरी नाही.
कळलं ना? तो आपल्याच हृदयात बसलेला आहे. कळलं ना? आणि हा कधी कळतो आपल्याला? जेव्हा आपण सद्गुरू भगवंताला शरण जातो. या सद्गुरू माऊलीच्या कृपेने आपण सगळे या संत संघात येऊया आणि सद्गुरू माऊलीने आपल्यासाठी ज्ञानाचं कपाट ठेवलेलं आहे, त्याच्यावर मुलं म्हणून अधिकार सांगूया. सद्गुरू माऊलीच्या कृपेने आपल्याला सगळ्यांना हे सामर्थ्य प्राप्त व्हावं. हे श्रीचरणी प्रार्थना.